नमस्कार मित्रांनो. तर आता मी चाललोय ते गोव्याला. सो चला, लेट्स गो. इथले रस्ते थोडे छोटे आहेत, बट काही दिवसांनी होतील. हा जो रस्ता आहे हा ऑप्शनल आहे. हा काही रेग्युलर रस्ता नाही आहे, पण ब्रिजचं काम चालू असल्यामुळे या रस्त्याने जावं लागतं. तर आमच्या गावची नदी आहे, त्या नदीचा हा ब्रिज आहे जो की पुढच्या गावात जातो, जी की एक वाडी आहे. तर त्या साईडला जातो आणि तिथूनच आपल्याला मेन हायवेला जायचं. हा जो गावातला रस्ता आहे तो थोडा निमुळता आहे. गावातून फिरताना नारळाची झाडं, आंब्याची झाडं, काजूची झाडं, फणसाची झाडं हे सर्व बघून मन कसं प्रसन्न होतं आणि यातून प्रवास करायचा म्हणजे एक वेगळंच सुख. सुप्रभात मित्रांनो, मी उमेश कदम तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजची जी राईड आहे ती थोडक्यात गोव्यासाठी आहे. आपल्याला गोव्याला जायचं आहे. रस्ता छोटा असल्यामुळे थोडं सावकाश गाडी चालवायला लागेल. रात्रीच्या प्रवासात इथे बरेच प्राणी आढळतात. हा जंगल एरिया आहे थोडा. इथे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे पक्षी आढळतात, फुलपाखरे आढळतात. आणि रात्रीचं तुम्ही जर या रस्त्याने आलात तर थोडं सांभाळून यावं लागतं, कारण की या साईडला वाघ आहेत. आणि हे तुम्ही बघताय ते इथलं सगळ्यात महत्त्वाचं डॅम आहे, जे की मेढे डॅम म्हणून, तिलारी डॅम. या साईडला बघाल तर पूर्ण पाणी साठा साचलेला आहे. या साईडला डॅमचं पूर्ण पाणी साचलेलं आहे, या साईडला साठवलेलं आहे. आणि या साईडला डॅमचे दरवाजे आहेत, 7 दरवाजे आहेत. तर सातीच्या साती जेव्हा पूर्ण पाणी भरलेलं असतं तेव्हा ओपन केले जातात. आणि इथले हे सिक्युरिटी वगैरे आहेत. तर चला. आणि याचा पूर्ण पाणी साठा जो आहे तो वीज निर्मितीसाठी वापरला जातो. आणि ही वीज पुढे गोव्याला सोडली जाते. आणि हे जे आहे ते इथलं ऑफिस आहे. तर काम चालू आहे. आणि हा मेन हायवे कडून जो एंट्रीसाठी रोड आहे तो हा आहे. इथून लोक इकडे येतात, या साईडला येतात आणि मग हे डॅम पाहू शकता तुम्ही. या रस्त्याच्या बाजूने पूर्णपणे नदी आहे. आणि ही नदी आहे ती पुढे जाऊन मोठी झालेली आहे. आणि ही नदी सिंधुदुर्गातली एक प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते, तिलारी नदी म्हणून. पुढेच अशी ती सरकत समुद्राला जाऊन मिळते. ही जी नदी आहे जी की त्या धरणामधून जे पाणी निघतं ते या नदीतून असं पुढे सरकत पुढे जातं. तर हा
मुख्य रस्ता आहे. हे पाताळेश्वराचं मंदिर आहे. हा तो मेन ब्रिज आहे. तिलारी नदीवरचा प्रमुख ब्रिज म्हणून हा ओळखला जातो. तर बेळगाव किंवा कोल्हापूरला जाण्यासाठी हा रस्ता आहे. ही सगळी वसाहत आहे. ही पूर्ण वसाहत होती, आत्ता पण आहे. तर जेव्हा त्या धरणाचं मुख्य धरणाचं काम चालू होतं तेव्हा सर्व प्रकारची लोक, म्हणजे इथे जे सर्व कामाला जे कर्मचारी होते ते सर्व इथे राहत होते. त्यांच्यासाठी बांधलेल्या ह्या वस्त्या आहेत. आपण दोडामार्गमध्ये एंटर करतोय. आणि सिंधुदुर्गातील 8 तालुक्यांपैकी हा एक तालुका आहे दोडामार्ग, जो की 2000 मध्ये याची निर्मिती झाली होती. आज मार्केट हे संडे रविवारी असतात, त्यामुळे एवढी गर्दी दिसत नाहीये. आपल्याला सरळ गोव्याच्या दिशेने जायचं आहे. हा जो उजव्या साईडनं आलेला जो रस्ता आहे त्या साईडचा हा सावंतवाडीला जातो, तर हा गोव्याला जातो. हे बस स्टँड आहे, दोडामार्ग बस स्थानक. बसेस लागलेले आहेत. तर आत्ता आपण पुढे गोव्याच्या दिशेने रवाना होतोय. इथे दोडामार्ग हद्द समाप्त होते आणि इथून गोवा चालू होते. म्हणजे ही गोव्याची जी बाउंड्री आहे, आत्ता आपण गोव्यामध्ये प्रवेश केलाय गोव्याच्या दिशेने. तर हा पेट्रोल पंप आहे जो गोव्यामध्ये येतो. इथे पेट्रोलचे जे भाव आहेत हे पूर्ण गोव्याचेच लागलेले आहेत, त्यामुळे इथल्या लोकांना पेट्रोल जरा स्वस्त पडतं. मुंबईच्या मानाने तरी स्वस्त पडतं. जे गोव्यामध्ये जे काही रेट आहेत पेट्रोलचे तेच इथे लागू होतात. गोवा एंट्रीसाठी जो टोल नाका होता तो आता सध्या तरी बंद आहे. पण पुढे चेकपोस्ट आहे जी गोवा एंट्रीसाठी आहे. गोव्यामध्ये एंट्री पण करतो त्याच्यासाठी चेकपोस्ट आहे. हे बघा समोर बघा. गोवा इथे वाहनांची चेकिंग केली जाते. म्हापसा कोर्ट, म्हापसा हायकोर्ट कोर्टाजवळ पोचलोय. हा तो चौक आहे आणि इथून म्हापसा सिटी चालू होते. तर ट्रॅफिक कसं आहे म्हापसा सिटी, भरपूर ट्रॅफिक लागते इथे. इकडून जायचं आणि त्या साईडने येण्यासाठी मार्ग आहे.
ही पूर्ण या साईडला डाव्या साईडला बघितलं असेल तर पूर्ण मार्केट आहे, जे की म्हापसा मार्केट आहे. इथला जो आठवड्याचा बाजार असतो तो फ्रायडेच्या दिवशी भरतो. या समोरच्या साईडला तुम्ही बघितलं तर त्या साईडला पूर्ण मार्केट लागतं. या साईडला पार्किंगची सोय आहे. आणि या डाव्या साईडला हे पूर्ण म्हापशाचं बस स्टँड आहे. पूर्ण सगळ्या गाड्या इथे येतात, जे की महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा अशा पद्धतीने. आणि हा गांधी चौक आहे. महात्मा गांधीजींचा पुतळा समोर आहे. सो याला महात्मा गांधी चौक दिले आणि आपल्याला राईट टर्न घेऊन आपण आता समोर चाललोय. तर आपल्याला या दिशेला चाललोय आपण. हे आहे कळंगूट बागा बीच कडे जाण्याचा मार्ग. तर इथून कळंगूट एक 10 किलोमीटर असेल. तर अशा पद्धतीने गोव्याचे रस्ते आहेत. गोव्याचं सौंदर्य आहे. आरामात तुम्ही बाईकवरती गोवा फिरू शकता. जास्त नाही, पण रेंट जर बघितलं बाईकचं तर 800, 900, 700 असं आहे दिवसाला. सो तुम्ही बाईकने फिरू शकता. गोवा इथून राईट घेतलं तर तुम्ही इकडून पण बागा बीचला जाऊ शकता आणि सरळ मार्ग आहे तो कळंगूटला जातो. सो इकडून गेलात तरी बागा बीचला जाऊ शकता, कळंगूटला जाऊ शकता, आणि त्या साईडने गेलात तरी कळंगूटला आणि बागा बीचला जाऊ शकता. सो हा जो रोड आहे तो थोडा जवळ आहे. या रोडने आपण गेलो तर थोडं जवळ पडेल. सो म्हणून या रोडने चाललो आहे. दोन्ही पण रोड तसे चांगलेच आहेत. एवढं काही असं म्हणजे खराब रोड नाही आहे. सो रोडचा तर काही विषयच नाही आहे, पण थोडं जवळ पडतं कळंगूटला. कळंगूट एरियामध्ये पोहोचलोय. तर आपल्याला सरळ जायचं आहे. रिसॉर्ट हे चर्च आहे वगैरे. असं चर्च मला गोव्यामध्ये भरपूर सारे चर्चेस बघायला भेटतील. कळंगूटसाठी आपल्याला राईट टर्न घ्यावा लागेल. सो इथून राईट टर्न घ्यावं लागेल आपल्याला आणि फायनली येस कळंगूट. कळंगूटमध्ये मित्रांनो पोहोचलेलो आहे आपण. तुम्हाला भरपूर सारी गर्दी दिसेल लोकांची, जे की गोवा फिरायला आलेले आहेत. या सर्व गाड्या ज्या दिसतात या पूर्ण रेंटवरती आहेत. तुम्हाला जी कोणती गाडी हवी असेल, जी कोणती गाडी आवडते ते तुम्ही रेंटला नेऊ शकता. त्याचं जे काही रेंट असेल ते तुम्हाला पे करावं लागेल. या चौकामध्ये KFC आहे.
तर तुम्ही त्याचाही आनंद घेऊ शकता. कलांगूट बीच, बागा बीच ते बोर्ड लावलेलं आहे बघा. आणि समोर जे दिसते हे शांतादुर्गा टेम्पल आहे, शांतादुर्गा मंदिर असं भव्य असं उभारलेलं आहे. जस्ट बीचच्या जवळ पोहोचलोय आपण. बीच वेला आहे आणि हे सर्व दुकानं बघून तुम्हाला समजलं असेल की पुढे आपल्या समोर बीच आहे. तर मित्रांनो, मी बाईक पार्क केले पार्किंगमध्ये आणि आता बीचच्या दिशेने चाललो आहे. जो बीच बघितल्यानंतर जो एक वेगळा आनंद मनामध्ये येतो तो काही वेगळाच असतो. हे आहे कलांगूट बीच, गोवा. त्या साईडला असे मस्त शॉप्स आहेत, सगळं तुम्हाला इथे भेटेल. व्हाईट बीच बार अँड रिसॉर्ट. इथून मी तुम्हाला जो काही बीचचा व्ह्यू आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो हा बीचचा एंट्रन्स आहे. बीच बघा. तर ही बोट आता रेडी झाली आहे जाण्यासाठी आणि ते पूर्ण ड्रायव्हिंगसाठी जाते. तो कशी काळजी घेतली जाते बघा. पूर्ण सर्व लोकांना जॅकेट पुरवले जातात, म्हणजे प्रत्येकाची काळजी घेतात ते लोक. असं नाही की ते द्यायचं आहे म्हणून. पूर्ण टेस्टेड असतं सर्व जॅकेट्स असतात, ते टेस्टिंग केलेली असतात. ते तुम्ही ते जे ऑफिस आहे ते बघा, त्यावरती वेगवेगळे रेट लिहिलेले आहेत. ते लिहिले कलांगूट बीच वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन, पॅरासेलिंग विथ टिप 1 पर्सन 1000 रुपीज. बरेच प्राईस लावलेले आहेत त्यांनी. त्याप्रमाणे ते जे काही असेल ते तिकीट्स घेतात. इकडे पूर्ण दिलेलं आहे. आणि हे जो माहोल आहे तो एक नंबर आहे मित्रांनो. खरंच एन्जॉय करण्यासाठी खूपच मस्त आहे. वॉटरमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता, वॉटर डायव्हिंग करू शकता, वेगवेगळ्या राईड्स करू शकता. तुम्हाला इथे फिरण्यासाठी भरपूर काय काय ठिकाणं आहेत. जसं की आता हे कलांगूट बीच आहे, तसंच पलीकडे तुम्ही जर सरळ चालत गेलात तर त्या साईडला बागा बीच आहे.
एका लाईनमध्ये जवळजवळ 2-3 बीचेस आहेत, त्यामुळे तुम्ही एकदा जर चालायला चालू केलं तर कमीत कमी 3-4 किलोमीटर तुम्ही चालू शकता कंटिन्यू, आणि कंटिन्यू एकाच लाईनमध्ये सगळे बीचेस आहेत. ते तुम्हाला फिरण्यासाठी एक नंबर, म्हणजे इकडे तिकडे जाण्याची कुठे गरज नाही आहे, तर एकाच लाईनमध्ये तुम्ही सगळं फिरून पूर्ण करू शकता. तर मित्रांनो, आत्ता कलंगूट बीच फिरून झाले, तर मग त्याच्यानंतर मी आत्ता जाणार आहे तो बागा बीचसाठी. खूप मजा आली, खूप धमाल केली आणि खूप सुंदर बीच आहे. प्लीज तुम्हाला पॉसिबल असेल तर प्लीज 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 भेट द्या. खूपच छान आहे बीच आणि एन्जॉय करण्यासाठी इथे भरपूर वॉटर स्पोर्ट्स आहेत. तर चला तर मग पुढच्या बीचवर जाऊ आपण आणि डायरेक्ट तिथेच भेटू बागा बीचसाठी. ओके, सी यू. तर आपण आता बागा बीचकडे जायला निघालोय. सो ही जे स्टॉल्स आहेत ते या साईडला जर बघितलं तर वाईन शॉप, आणि इकडे या साईडला पूर्ण कपड्यांचे शॉप आहेत, टॅटू असे बरेच शॉप आहेत इकडे. आणि हे गोवाचं टी शर्ट काल यांनी घातलेले लोकांनी, हॅलो गोवा. चला तर मग बागा बीचवर भेटू. तर मित्रांनो, आता मी बागा बीचला पोहोचलो. हे माझ्या मागे बघताय ते तो छोटंसं कॅपेल आहे, आणि ही जी बघताय ती पूर्ण पार्किंग आहे बागा बीचची. आणि आता मी बागा बीचच्या साईडने चाललो आहे, तर तुम्ही पण चला माझ्यासोबत. जो पूर्ण व्ह्यू आहे बीचचा तो इथून दिसेल. आणि मी जर तिकडे मंडळी, इथे हॉटेल्स भरपूर आहेत. तर हॉटेल्सच्या समोर जे शॅक दिसतात, जे की बसण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी ठेवलेले आहेत, तर ते फ्री आहेत, पण तिथून तुम्हाला फूड परचेस करावे लागेल, तरच ते तुमच्यासाठी फ्री अवेलेबल होईल. शॅक वगैरे लावलेले आहेत आणि इकडे पब्लिक बसलेलं आहे. हे अशा पद्धतीने जे बेड आहेत, शॅक आहेत, ते भेटतात.
आणि अशी हॉटेल्स आहेत इथे. सो दीज आर द पब्लिक्स अँड तर इथे मित्रांनो बघितलं तर एक सुंदर अशी कलाकृती आपल्याला बघायला मिळाली आणि खूपच छान पद्धतीने हे वाळूपासून छोटंसं एक स्तूप अशा प्रकारे बनवलेलं आहे. हे बघा त्यांनी काय केलेलं आहे. अशा प्रकारची मस्ती ही चालूच असते. तर मित्रांनो तुम्ही नक्की या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी तुमच्या फॅमिलीला घेऊन या, तुमच्या मित्रांना घेऊन या, जे कोणी असतील तुमच्यासोबत त्यांना घेऊन या. मित्रांनो काम तर होतच राहतं, कामं तर आपल्याला आहेतच, परंतु एक एन्जॉयमेंट म्हणून आपल्याला अशा ठिकाणी जाणं खूप गरजेचं आहे. एक माइंड फ्रेश करण्यासाठी किंवा एक मनोरंजनासाठी का होईना पण आपण अशा ठिकाणी फिरलं पाहिजे आणि ते आपल्यासाठी खूप लाभदायक ठरतं. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओला. सो मी हा व्हिडिओ इथेच संपवतो. धन्यवाद.